तर आता दोन्ही जोड्यांना घेऊन आहे ना आम्हाला आता वरती जेजुरी गडावरती जायचंय. चलो अरविंद बाग, वेअर इज द टेम्पल, वेअर इज द टेम्पल मिनम्मा. तर आता आहे ना आमचे जेजुरीचे पण दर्शन झालेले आणि दर्शन एकदम मस्त झालेले. आता आम्हाला ना तुळजापूरला जायचंय. इतकी शांतता आहे माहिती का, कारण सगळे झोपून राहिले. हे बघा, हे पाठीमाग हे कपल, इकडे एक कपल, समोर इवन दो आरोही पण झोपलेली आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. अँड काहीच रात्रीच्या 2 वाजता मी गुड मॉर्निंग म्हणतोय, कारण आमचा व्लॉग आता चालू होतोय. त्याचं रिझन असं आहे की आम्हाला दोन्ही जोड्यांना घेऊन जायचंय जेजुरीला दर्शनासाठी. आरोही पण या ठिकाणी आवरून रेडी आहे, मी पण आवरून रेडी आहे. आपल्यासोबत हर्षद पण येतोय, जयराम भाऊचा भाचा शुभम पण येतोय, सोबत अरविंद आहे, अरविंदची वाईफ, जयराम भाऊची वाईफ. तर अशी सगळे आम्ही टोटल सह्याद्री फॅमिली आहे आणि आम्ही आता चाललोय जेजुरी दर्शनासाठी. आणि आम्हाला तुळजापूरला पण जायचंय तुळजाभवानी आईच्या दर्शनासाठी. आम्ही तर खूप जास्त एक्साइटेड आहे. आणि रात्रीचे 2 वाजले गाईज. मला लिटरली सांगतो, मी 12 वाजता झोपायचा प्रयत्न चालू केला होता, पण 2 वाजेपर्यंत तो असफल राहिलेला आहे. माझी तर काहीच झोप झाली नाही. तुला लागली होती का झोप? हो, मग मला मस्त झोप लागली होती. मला ना एकदम थकल्यासारखं वाटत होतं, मग मस्त झोप लागली. उठूच वाटत नव्हतं मला. तू उठवलं ना तेव्हा असा राग आला होता तुझा, पण मग काय म्हणलं चला उठा, जाऊ द्या. आणि अरविंद आणि अरविंदची वाईफ पण या ठिकाणी उठलेले, ते पण आवरून रेडी झालेले. तर चला आता खाली जातो आणि त्यांना थोडंसं डिस्टर्ब करून येतो. आणि या साईडला हे कपल आहे ना पूर्णपणे पिवळं झालेलं आहे. जेजुरीला जायचं म्हणून त्यांनी असं गेटअप केलेलं आहे. वहिनीने येलो कलरची साडी घातलेली आहे, अरविंदने असा येलो कलरचा कुर्ता घातलेला आहे. लिपस्टिक लावतो काय वॅसलीन. चला वहिनी, आवरलं? चलो. पहिले ना हर्षद प्लॅन मधून कॅन्सल झालेला होता, बट जसं आम्ही ऐन वेळेवर आहे ना हर्षदला आवरायला लावलं ना, हर्षद लगेच आवरून रेडी झालेला आहे. आणि आता मम्मी सुद्धा झोपेतून उठलेली आहे. चलो बाय बाय मम्मी. आणि आता नाही एकदा तू झटकूनच घे मला. मी पॉपकॉर्न खाल्ले उठल्या ना, ते सगळे अंगावर सांडले. चलो बाय मम्मी. आणि जयराम भाऊ येत आहे खाली आता. चलो बाय. आम्ही असं रात्रीचं फिरायला चाललेलो आहे ना, सोसायटीमध्ये इतकी शांतता माहिती काय बघा. आणि आमच्या सोसायटीमध्ये ना नेहमी शांतता असते. दुपारी पण शांतता असते, संध्याकाळी शांतता असते, रात्री पण शांतता असते. त्याच्यामुळे नाही हां, संध्याकाळी थोडंसं समजा 7-7:30ला सगळे सोसायटीच्या बाहेर असतात, तेव्हा थोडासा आवाज असतो. बाकी एकदम शांत सोसायटी आहे आमची. आरोहीची पर्स आणि बॅग सांभाळायला असिस्टंट. काय रे हर्षद, दे तिच्याकडं. आम्हाला वाटलं सगळ्यात पहिले जयराम भाऊ उठतील, जयराम भाऊचं आवरेल. आम्ही इथं सगळे आवरून रेडी पण झालेलो आहे. आणि जयराम भाऊचा अजून काही पत्ता नाही, कुठं थांबले काय माहिती. जयराम भाऊनी बस केला माहिती का, बट फायनली आलेले. तर वहिनी बघू शकता इथं बसलेलं आहे बघा. वहिनी आता बोलणार ना, मला पासवर्ड टाकून आणला ना. वहिनीचा जो पासवर्ड आहे ना, तो जोपर्यंत इनपुट नाही करत ना तोपर्यंत वहिनी बोलत नाही. टाकला भाऊ पासवर्ड. जयराम भाऊ चांगली झोप झाली असेल ना? झोपूड झाली. मग नाही झाली? वहिनी झाली ना तुमची झोप चांगली? किती घंटे झोपल्या? बापरे, येतं झोपलेच नाही आम्ही, कोणीच नाही झोपलेलो, फक्त आरोही झोपले आमच्यात. मी झोपलो थोडंसं. तर काहीच आता आम्ही अहिल्यानगरमध्ये आणि पाठीमागचे मेंबर आहे ना फक्त झोपा काढायला आलेले. हे बघा, नुसतेच झोपलेले अर्धे मेंबर. तर आणि ते बच्चा कंपनीत त्यांना झोपा म्हणतोय, तर पाठीमागे ते झोपत नाही, ते नुसते गाणे ऐकत बसलेले. करे हर्षद, झोपून राहा ना. अय अरविंद, तू पण झोपा काढतोय बामट्या. मारतोय. वहिनी तुम्ही झोपायचं असतं, करायचं असतं आराम, नाही झोपायचं. ते जयराम भाऊ झोपत नाही, जयराम भाऊ गाडी चालवताय ना म्हणून वहिनी पण जागीच राहणार आहे. त्यांना भले की झोप येते पण तरी पण जागीच आहे. तर आता ड्रायव्हर स्विच झालेला आहे. आता गाडी मला चालवायची आहे, कारण जयराम भाऊला खूप जास्त झोप येते. आणि माझ्या बाजूला कंपनी बघा कोण आलेलं आहे. आरोही, तू आळस नको देऊ फक्त. आता डुलक्या मारेल मी. आता तू गाडी चालवतोय ना, उतरूनच देईल तुला रस्त्यात. तर काहीच रूट इतका सुंदर माहिती का, वातावरण पण एकदम भारी झालेलं आहे. आम्ही विंडो खाली केलेलं आहे. आता सकाळचे 5:47 झालेले. वातावरण एकदम मस्त आहे, अशी थंडीगार हवा सुटलेली आहे ना, एक नंबर. आम्ही AC बंद केलं आहे आणि नॅचरल हवेचा आस्वाद घेतोय. समोरचा व्ह्यू किती भारी आहे ना, मस्त एकदम. तर काहीच आम्ही जेजुरीला चाललो होतो ना, तर आम्हाला रस्त्यामध्ये इतकं सुंदर मंदिर दिसलं माहिती का. कुसेगाव म्हणून हे गाव आहे. आणि हे बघा, आणि हे मंदिर बघा ना किती सुंदर आहे. यांना सगळ्यांना म्हटलं चला आपण दर्शन घेऊन येऊ. मंदिर कसलं भारी आहे ना. आपण मागच्या वेळेस आलो होतो ना, तेव्हा काम चालू होतं मंदिराचं. आता तयार झालेलं आहे मंदिर आणि इतकं सुंदर दिसतं माहिती आहे का, एक नंबर.
मंदिराच्या आतमधला ॲम्बियन्स पण इतका भारी आहे माहिती, इकडे चिमण्या ते त्या चिमण्यांचा आवाज येतोय. खूप दिवसानंतर चिमणीचा आवाज ऐकला हो मी. चिमण्या एकदम मस्त खेळत आहे आणि मस्त वातावरण आहे मंदिराच्या आजूबाजूला पण. आता मोजून 1 तासाच्या आत आहे ना आम्ही जेजुरीला पोहोचणार आहे आणि मग त्याच्यानंतर यांची जे झोप आहे ना ती सगळी उतरणार आहे, कारण वहिनीला आहे ना दोघांना पण उचलून घ्यावं लागणार आहे. तर काही फायनली आता आम्ही जेजुरीला पोहोचलेलो आहे. त्या साईडला बघू शकता तुम्ही गड आहे. आता थोड्याच वेळात आम्ही जेजुरीच्या गडावरती जाणार आहे. वा लवकर फ्रेश थोडासा मेकअप वगैरे करून घ्या. हे बघा जेजुरी गड. गर्दी कमी वाटते, उलट जास्त वाटते मला. घ्या मेकअप करून. वहिनी चालू भाऊ मेकअप. ओ वहिनी मला पण करून द्या. ओ वहिनी मला पण करून द्या. नका करा कंटिन्यू. तर आता दोन्ही जोड्यांना घेऊन आहे ना आम्हाला आता वरती जेजुरी गडावरती जायचंय. चलो. तर जयराम भाऊ आणि वहिनी ना आता भंडारा घेताय या साईडला उधळण्यासाठी आणि पूजेचं सगळं सामान घेताय. अरविंद ते दुसऱ्या दुकानात घेताय. मल्हारीची वारी चला आमच्या घरी बनवला माणसाला लावतात. वहिनींचं नाव काय? सानिकाच्या नावाने लग्नात भाषण लावलं का मंडवळी? मंडवळीच्या होत्या 200च्या बरोबर 500चं. तुम्ही बाशी मंडळीची वजन उतरायचे का नाही? 200चं उतरू का 500? मंडळकर अरविंद मंडळकर अशी वहिनी वटीक वहिनींच्या वटीत दे. त्यांच्या वटीनं दक्षिण ओळ भंडार द्या तुमचा. बायकोला करावं घ्या वटीत द्या बायकोच्या. वहिनी तुम्ही अरविंद उचलून घ्या आणि तुम्ही जयराम भाऊ उचलून घ्या. उचला. हा अरविंद हळू अरविंद हळू अरविंद हळू अरविंद हळू. अरविंद बघ ना कसा पळतोय. जयराम भाऊ की जय हो. चला सहा व्हिडिओ बनवतात. झालं खुश झाले तुम्ही तर. उचला ना आता 5च उचला आता पण जास्त उचली. अरविंद भाग अरविंद भाग. वेअर इज द टेम्पल वेअर इज द टेम्पल मिनम्मा. जय मल्हार सदानंदाचा येळकोट. तर काही सभा पूर्ण भंडारा आहे ना माझ्या अंगावरती आलेला आहे. आम्ही सगळा भंडारा उधळलेला आहे. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. तर मंदिराकडे जाणार ज्या पायऱ्या आहे ना त्यांचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, म्हणून साईडनी टर्न घेऊन असं जायचं आहे आम्हाला. आणि या साईडला ओपन स्पेस आहे पूर्ण. चलो घ्या. नेहमी तुमच्या इन्स्टाला पिक बघत असतो. गड आहे ना अख्खा सोनेरी दिसतोय. सगळं पिवळा पिवळा झालेला आहे. किती मस्त ना. आता कुठून आहे चला शोधा. तर काही दर्शनासाठी इतकी गर्दी आहे माहिती का. आम्हाला वाटलं गर्दी नसेल वरती पण फुल गर्दी आहे. येळकोट येळकोट जय मल्हार. चला 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 बिगिना दर्शन घ्यायला. चलो जोडी. तर काही आमचे ना एकदम मस्त आणि शांततेत दर्शन झालेले. बट जयराम भून ती जोडी कुठं राहील काय माहिती. माग गेले का मागे. तर आता ना आम्हाला तळी भरायची आहे. त्यासाठी तिकडे एक जोडी बसली इकडे एक जोडी. खंडोबाची आराधना करा प्रार्थना करा देवाला काय सांगायचं मागायचं मला. चिंतामणी मोर्या भैरवनाथाचे चांग भले भैरवनाथाचे चांग भले सदानंदाचा येळकोट 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 जय जय मल्हार खंडेराव महाराज की जय बडे बडार महाराज की जय. मस्त की तुरा शाल अंगावर शाल सत्वरी नाना म्हणायचं नाश्ता केल्यासारखं बोला सदानंदाचा येळकोट कोण येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय. यश द्या यश द्या. मनासारखं जोडीदार भेटू द्या मनासारखा जोडीदार भेटू द्या. लागू द्या. तर आता आहे ना आमचे जेजुरीचे पण दर्शन झालेले आहे आणि दर्शन एकदम मस्त झालेले आहे. आता आम्हाला ना तुळजापूरला जायचं आहे. तर जोडीला आहे ना हात धरून चालायला लावलेलं आहे. आम्हाला आहे ना पहिले कपडे चेंज करावं लागणार आहे.
कपडे बघा ना कसे झाले. हा आता झटकून घ्या, आपण तिकडे गेल्यावरच करू. आता जर करायला बसलं ना लय उशीर होऊन जाईल आपल्याला तिकडे जायला. आम्हाला पोरांना थोडी जास्त वेळ लागणार आहे. ओ नवरदेव, भूक लागली आता. चला ना मग कुठं? रस्त्यानं कधी काय दूध वाटली बिटली आता काय पुढं व्हायचं मस्त पण कपडे राहू दे असेच गाडी खराब होईल ना. मोकळ्यात कुठंतरी बदलून घेऊन तुळजापूरला जायच्या पहिले ना म्हटलं एकदा पोटोबा करून घेऊ. तर आता आहे ना आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे. इथं आम्ही गाडीची हवा पण चेक केलेली आहे आणि बाजूलाच एक हॉटेल होतं. तर आता लवकर काहीतरी मस्तपैकी खाऊन घेऊ. तर आता आहे ना खाऊन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही आउटफिट पण चेंज केलेलं आहे, फेस पण वॉश केलेला आहे, बाकीच्यांचा मेकअप तर गाडीतच चालू आहे. आणि आमचे नवरदेव पाठी मग आवडताय अजून. ओ चला, आता नवरदेव नाही राहिले ते तसे, पण ते येऊनच जातं ना, अजून नवरदेवच म्हणावं लागतंय तरी पण. ओ चला गाईज, गाडीत इतकी शांतता आहे माहिती का, कारण सगळे झोपून राहिले. हे बघा, हे पाठीमागं हे कपल, इकडं एक कपल, समोर इवन दो आरोही पण झोपलेली आहे. आणि टोटल डिस्टन्स किती बाकी आहे माहिती का, हे बघा 199 किलोमीटर बाकी आहे. 3 घंटे लागत आहे प्रवासाला. 3:04 आम्ही तिथं पोहोचणार आहे. 3:04 आम्ही तुळजापूरला पोहोचू. म्हणजे तरी पण एक पकडा 3:20 आपण तुळजापूरला पोहोचू. त्याच्यानंतर आम्ही दर्शन रांगेत लागणार आहे आणि मग बघू दर्शनाला किती वेळ लागतो. बट आता तर सगळे राहिले बो झोपून. आता मी पण गाडी जास्त चालवणार नाही आहे. मी अजून एक 50 किलोमीटर गाडी चालवेल, त्याच्यानंतर जयरामभाऊ गाडी चालवतील. तर आता आहे ना मी तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहे. नंतर आहे ना मला खूप जास्त झोप यायला लागली होती, त्याच्यानंतर गाडी ना जयरामभाऊनी चालवली. आता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहे. आता आम्ही पार्किंगमध्ये, पार्किंग इतकी फुल आहे माहिती का, अरे बापरे, ही पार्किंग बघूनच भीती वाटते आहे की गर्दी किती असेल मंदिरामध्ये. आमचं साहजिक आहे, आम्ही तर थोडंसं ॲडजस्ट पण करून घेऊ, पण या दोघांना पण इतकं ऊन लागणार आहे ना. आता तुम्ही थोडंसं पुढं चला रे सावलीत, चला बरं का पुढं. तर या बच्चे कंपनीची ना एनर्जी जरा जास्त स्लो झाली होती. त्यांना म्हटलं एकदा ज्यूस पाजून देऊ. सगळे पुढं थांबलेले, तोपर्यंत आम्ही ना आता ज्यूस पिऊन जाणार आहे. आता एनर्जी आली असेल हा ना शुभम? लय कळाले तुम्ही दोघं. आता चांगलं वाटते, लय भूक पण लागली होती. ओ वहिनी, हो तयारी चांगली ठेवा बरं का, मंदिरात गर्दी असणार आहे. ओ वहिनी, आहे ना स्टॅमिना आहे ना? जयराम भाऊ, तुमच्या काय एनर्जी. आता आहे ना इथं आम्ही 1-2 जणांना विचारलं की दर्शनासाठी किती वेळ लागतोय, तर आम्हाला सगळे म्हणताय 4 ते 5 तास लागत आहे म्हणून दर्शनासाठी. हे बघा इथं वहिनी आणि आरोही खाली बसून घेतलेलं आहे. थकल्या? मन थकलं. वहिनी थकल्या? गाईज आम्हाला वाटलं होतं 4 तास लागतील, पण आमचं आहे ना अवघ्या 2 तासामध्ये एकदम मस्त आणि शांततेत दर्शन झालेलं आहे. आणि आता आहे ना आम्ही मंदिराला एक चक्कर मारून येणार आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्लॅनिंग असणार आहे. काय करायचं आहे, इथून एक तर निघायचं आहे किंवा दुसरीकडे कुठं जायचं आहे, ती प्लॅनिंग आमची आता पुढे गेल्यानंतर होणार आहे. किती मस्त दर्शन झाले ना, एकदम शांततेत एकदम मस्त झाले. हां भारी झाले दर्शन. लोटलाट नाही, काही नाही, दर्शन एकदम मस्त झाले. तर आता आहे ना आम्ही घरी येण्यासाठी ना प्रसाद पण घेतोय. तर आता आहे ना आमची अशी प्लॅनिंग झालेली आहे की इथून आहे ना डायरेक्ट आता छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे. आणि माझ्यात तर गाडी चालवायचा बिलकुल स्टॅमिना नाही आहे. आता सगळी गाडी भाऊ चालवणार आहे. सगळी म्हणजे हा म्हणजे मला एकदा झोप झाली माझी की नंतर मी चालवल. आम्ही गाडीत बसलो ना, तर गाडी इतकी गरम झालेली होती माहिती का. आणि आपण आता सगळ्यांना विचारू दर्शन कसे झाले. दर्शन कसे झाले सगळे? एकदम मस्त. वहिनी तुमचा काय आवाज आला नाही? एकदम छान झाले वहिनी म्हणे. भाऊ कसे झाले दर्शन? मस्त झाले, एकदम मस्त दर्शन झाले. आम्हाला वाटलं जास्त वेळ लागल, बट दर्शन एकदम मस्त झाले आणि लवकर झाले. 2 तास लागले, बट बसायची सोय होती त्याच्यामुळे काहीच वाटले नाही ते 2 तास. तर छत्रपती संभाजीनगरला जाताना आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे ऊसाचा रस पिण्यासाठी. आता मस्त थंडगार ऊसाचा रस पिऊ आणि मग पुढच्या प्रवासाला पूर्तता करू. आणि टूर एकदम मस्त झाला माहिती आहे का, असं बिलकुल प्रवास थकवा काहीच जाणवलं नाही. फक्त थोडी झोप येते, थोडी झोप येते बस. झोप लागली बस, बाकी काही नाही झालं. मस्त निवांत झालं सगळं. ऊसाचा रस पिला म्हणून जरा बरं वाटलं, थोडी एनर्जी आली. वातावरण भारी यार, पण धाराशिवचं मस्त वातावरण आहे. तर काही आता रात्रीचे 10:59 म्हणजे ऑलमोस्ट 11 वाजलेले. अजून तासाभरात आम्ही आता घरी पोहोचणार आहे. पण पाठीमागचे मेंबर बघा ना कसे गाढ झोपलेले, मस्त झोपा काढताय. समोर फक्त कंपनी मला आरोहीचीच आहे. आरोही मस्तपैकी गाणे वगैरे लावून देते आणि मी गाडी चालवतोय. तासाभरात आता घरी पोहोचू आणि मग एकदम भारी आराम करू, कारण काल पण आमची झोप झाली नाहीये. तर गाईस फायनली आता घरी आलोय आम्ही आणि जयराम भाऊ आणि वहिनी पण गेलेले आहे घरी. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर.